आपलं मत घरी बायकोला सांगावं, ते पण ऐकून घेत असली तर. माझं म्हणणं कळते का तुम्हाला? आपल्या मताला जर किंमत असेल तर आपलं मत घरात मांडावं, पण आपण कीर्तनात पुराणाचं मत मांडावं, शास्त्राचं मत मांडावं, वेदाचं मत मांडावं. म्हणून महाराज म्हणतात, हे माझं मत नाही, हे पुराणाचं मत आहे, शास्त्राचं मत आहे आणि हे वेदाचं मत आहे. पुसा 6 चौ 18 जना. कोणी म्हणाल महाराज आम्हाला त्याचे पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला त्याचं चिंतन करायला आवडतं. चिंतनाचं फळ काय? महाराज म्हणले, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होतात आणि मुक्ती सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होते. काही माणसाला नुसतं मुक्त व्हायला आवडत नाही, अगोदर भोग भोगावे वाटतात आणि मग मुक्त झालं पाहिजे अशी काही माणसाची इच्छा असते. आणि महाराज म्हणतात, हे दोन्ही जर तुम्हाला एकत्र मिळवायचं असेल तर भुक्ती आणि मुक्ती हे तुमच्या घरच्या दास्या होतील. कशामुळं? चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो कोण? तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. कोणी म्हणाल महाराज आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मुक्ती नको, आम्हाला वैकुंठाला जायचं, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणले, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. बस त्याचं नाम जरी घेतलं तर दुर्लभ असणारा वैकुंठ तुम्हाला सहज आणि सुलभ होतो. तो कोण? तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. असा अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला विठाला. एकदा हराकडं पहा सगळ्यांना. आता इकडे बघा माझ्याकडे. तुम्ही मोकळे मी मोकळा, असं अडकून नाही बसायचं आहे का नाही? लक्ष देऊन आहे का? बघा महाराज, या नरदेहाचा जर तसा विचार केला, लक्ष द्या, या नरदेहाचा तसा जर आपण विचार केला तर या नरदेहामध्ये महाराज म्हणतात फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया नरका कछु नाही होत. बघा, एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर मेलं तर याचा कोणत्याच अवयवाचा उपयोग होत नाही. जनावर जर मेलं तर महाराज म्हणतात त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते. हे जनावराच्या शरीराचा उपयोग आहे. पण हे जनावर जर मेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. त्याला पुरून जर टाकलं तर किडे वगैरे खातात आणि जाळून जर टाकलं तर महाराज म्हणतात त्याची राख होते. याच्यापेक्षा या नरदेहाचं दुसरं काही होऊ शकत नाही. लक्ष देऊन आहे का? तसं फारसं सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही, पण यात जर नरदेहाला महाराज म्हणतात तुम्ही भगवंत चिंतनाकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि याच्यासारखं चांगलं जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले. महाराज म्हणतात शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. आपल्या जीवनामध्ये परब्रह्माची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याचं उत्तम साधन जर काय असेल तर तो हा नरदेह आहे. विठाला विठाला. नरदेह निधान लागले हाती निधान लागले हाती. लक्ष देऊन आहे का? बरं का, नरदेह निधान म्हणजे योग्य उपाय. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. महाराज म्हणतात या नरदेहात आल्याच्या नंतर आपल्याला देव जरी व्हायचा असेल तर होता येतं. या नरदेहात आल्याच्या नंतर राम जरी व्हायचा असेल तर होता येतं आणि राम रहीम जरी व्हायचा असेल तर होता येतं. तुम्हाला काय व्हायचं हे तुम्ही ठरवा. महाराज म्हणतात लक्ष देऊन ऐका, नर करणी करे सो नर का नारायण हो जाय.
या नरदेहात आल्यानंतर आपण जर कर्म केलं तर देव होण्याची ताकद सुद्धा या नरदेहामध्ये आहे, पण या नरदेहाला आपण तिकडं नेलं पाहिजे. म्हणून पावला हा देह काग टाळी न्याये न घडो उपाय घडो आले. महाराज म्हणतात आंधळ्या माणसाच्या टाळीत जसा कावळा सापडावा, कावळा सापडणं तसं सोपं नाही. कावळ्याला एकच डोळा असतो, कावळ्याला एक डोळा असतो, पण त्याच्यासारखा चतुर दुसरा नाही. त्याच्यासारखा चतुर दुसरा पक्षी नाही बरं का, लक्षात ठेवा. बरं, एक डोळा असून त्याचं चौफेर लक्ष असतं. आणि महाराज म्हणतात कावळा सापडणं तसं सोपं नाही, आणि तो सापडावा ते पण आंधळ्या माणसाच्या टाळीत. आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला सापडलेला आहे. महाराज म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा के व्हावा जन्मामा. कशासाठी मृत्यू लोकात यायचं? असं गोड आवाजातलं गायन ऐकायला मिळतं म्हणून यायचं. महाराज हे ऐकायला तिथं मिळणार आहे का? बोला, लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणून या नरदेहाची इच्छा स्वर्गातले देव सुद्धा, थोडा आवाज द्या, या नरदेहाची इच्छा स्वर्गातले देव सुद्धा करतात. तसं याच्यामध्ये सामर्थ्य आहे. पण कधी? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तो देह पवित्र आहे. कोण? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे तो देह पवित्र आहे. आणि ज्याच्या मुखामध्ये नाम नाही, महाराज म्हणतात नाही अपवित्र शरीरा आईसे. इथल्या इथं उत्तर आहे बरं का, लक्ष देऊन आहे का. या शरीरासारखं अपवित्र दुसरं काय नाही, पण कधी? भजन नाही केलं तर. आणि या शरीरासारखं पवित्र दुसरं काहीच नाही, भजन केलं तर. विठाला विठाला. नरदेहाची किंमत माणसाला कळाली पाहिजे. या नरदेहाची किंमत ज्यांना कळाली ते म्हणतात या जन्मावर या जगण्यावर बोला शतदा प्रेम करावे. वैतागलेले म्हणतात यमा चिठ्ठी कुठं हरवली. अरे का मरतो? जग ना, चांगलं आयुष्य आहे, परत परत मिळत नाही महाराज. हे गॉड गिफ्ट मिळालेले आहे आपल्याला, लक्षात ठेवा. पण या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे. महाराज म्हणतात शहाणा तो धनी, तो धनी शहाणा जो भगवंताचं भजन करतो. बळीया महाराज म्हणतात ना झुंजारते एक विष्णुदास पाप पुण्य अंगे नातळे त्या. कोणाच्या? गोविंदासनी गोविंद शयनी. ज्याच्या रात्रंदिवस चिंतनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे त्यांचा देह पवित्र आहे. आणि ज्याच्या चिंतनामध्ये भगवंताचं भजन नाही त्याच्यासारखं अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. नाही तरी गेला सांगतो तुम्हासी. थोडा आवाज वाढवा. हा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म
बस भजन नाही केला तर जन्म वाया जात असतो. वाया जाणं कशाला म्हणतात? ऐका, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. बरोबर आहे की? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग नाही झाला तर ती वाया जात असते बरं का. नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि नरदेहात येऊन भजन नाही झालं तर महाराज म्हणतात तो वाया गेल्यासारखा आहे. बघा बरं का, तो वाया गेल्यासारखा आहे. एक माणूस शिकारी करता निघाला. 4G विनोद आहे, कळला तर बघा. मला जास्त खाली येऊन विनोद नाही करता येता. ते बंदूक घेतली आणि शिकारीला निघाला. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. बायको म्हणे कुठं निघाला? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हणे? वाघाची शिकार करायला चाललो. आणि आडनावाच्या नाही बरं का, जंगलातल्या. वाघाची शिकार करायला चाललो म्हणे. बायको घरात गेली आणि घरातून बाहेर आली, ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? मग जाणार आहे ना म्हणे. म्हणे अजून तर इथंच उभे. ते म्हणे दारात कुत्रं उभं आहे. नाही कळलं का तुम्हाला? परसाद घ्या. लक्षात येते का सांग? अरे बंदूक आहे ना तुझ्याकडं, कुत्र्याची भीती वाटती म्हणल्यावर काही फायदा आहे का सांगा बरं? वाघाची शिकार करायला निघाला. येस बरोबर पटण्यासारखं तरी आहे का? विठाला विठाला. हिंद केशरी पैलवान होता. त्याची कुस्ती लावायची म्हणजे 51 हजार रुपये द्यावं लागायचे. आणि एक दिवस कुस्तीचा फड जिंकला आणि गावाकडे येत होता. गावाजवळ आला असा लवणात आणि जवळ आल्यावर खैरी पाटीवर त्याला 2 चोरांना अडवलं आणि मारलं. चांगलं बदाबद मारलं. त्याच्याजवळचे पैसे घेतले, ती ट्रॉफी घेतली, त्याच्या अंगावरचे कपडे बी काढून टाकले आणि दिलं घराकडे हाकलून. हे घरी आलं, दार वाजवलं. बायकून दार उघडलं. म्हणे माय तुमचे हे हाल कोणं केले? ते म्हणे इथं आलतो खैरी पाटीवर. इथं आल्यावर 2 चोरांनी मला अडवलं म्हणे मारलं. बायको म्हणे का हो, त्याच्यातल्या एकाला तरी तुम्ही हाणला असाल आहे का नाही? तो म्हणे असं काही बी बोलू नको. मग कुस्ती लावायची म्हणजे 51 हजार रुपये द्यावं लागतात आणि चोरासंग फुकट कुस्ती खेळाय मी येडा आहे का? काय मार मला आहे का? तुला ताकद दिली, त्याचा उपयोग जर तू स्वतःच्या रक्षणासाठी करू शकत नाही तर त्याचा काही फायदा आहे का? नाही. तसं देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह त्याच्या चिंतनासाठी दिला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची हो. कीर्ती बोला. पाठ आहे ना आपले? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय, त्याचा देह पवित्र जो हरिपाठ कीर्ती मुखे गाय. लक्षात येते का? आणि महाराज म्हणतात ज्याच्या मुखातून भगवंताचं चिंतन येतं तो देह पवित्र आहे. आणि ज्याच्या मुखामधून भगवंताचं चिंतन येणार नाही त्या नरदेहाचा या काही फारसा उपयोग होणार नाही. लक्ष देऊन आहे का बरं का? मग या नरदेहात आल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे. नाही तर मग याला पुरल्यानंतर याचे किडे वगैरे खाऊन टाकतात आणि महाराज म्हणतात जाळलं तर याची राख होते. मग महाराज माणसाला कशाची न कशाची भीती वाटत असते बघा. मरणाची भीती माणसाला असते, बरोबर आहे का नाही? कुणाला ना कुणाला कशाची न कशाची भीती आहे. शिकलेल्या माणसाला, विद्वान माणसाला वादाची भीती असते. विद्वान माणसाला वादाची भीती आहे. सुंदर दिसणाऱ्या माणसाला म्हातारं होण्याची भीती आहे, बरोबर आहे? सुंदर दिसणाऱ्या माणसाला म्हातारं होण्याची भीती वाटते, बरोबर आहे का नाही? ऐका, पैशावाल्याला ईडीची भीती आहे.
आपल्याला आहे का ताण त्याचा? हां, पैशावाल्याला ईडीची भीती, खोकला येणाऱ्याला बिडीची भीती, कोणाची न कुणाला न कुणाला कशाची न कशाची भीती वाटत असते बघा. मग महाराज म्हणतात या आयुष्याचा जर विचार केला तर आयुष्य मोजा वया बैसला मापारी. तुका रे व्यवहारी संसाराच्या क्षणाक्षणाला आयुष्य आपलं मोजत बसले. वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. हे प्रमाण म्हणताना कोणाकडे पांचाळ महाराज हात करायचा नाही. घडी घडी काळ वाट याची, कोणाची? आपला आपल्याकडे करा. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. लक्ष देऊ नाही का बरं का. महाराज म्हणतात जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. शरीर जाणार आहे पण या नरदेहाची किंमत माणसाला कळणं गरजेचे. मी सुंदर उदाहरण सांगेन. एक राजा शिकारी करता निघाला. तुम्ही ऐकणारे छान लोक आहात म्हणून मी चांगलं बोलतो. ऐक. एक राजा शिकारी करता निघाला आणि दिवसभर शिकारी करता शोधात गेला पण शिकार काही मिळाली नाही. मार्ग भ्रमित झाला. शिकारही मिळालं नाही, पाणीही मिळालं नाही, खायलाही काही मिळालं नाही. जे सोबत शिपाई वगैरे होते त्यांचा आणि यांचा रस्ता बदलला. राजा एका दिशेनं गेला, हे शिपाई एका दिशेनं गेले, प्रधान एका दिशेनं गेला आणि राजा भुकेने तहानेने व्याकुळ झाला. पावर भुकेने तहानेने व्याकुळ झाला. काय करावं इकडं तिकडं बघत होता. कुठंतरी पाणी प्यायला मिळावं एवढीच इच्छा होती. दूरपर्यंत त्याला गेल्यानंतर एक झोपडी दिसली आणि त्याला वाटलं या झोपडीत कोणीतरी आहे. त्या झोपडीत गेला, आवाज दिला, आहे का हो कोणी झोपडीमध्ये? तिथे एक सदग्रस्त बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर बोला, काय म्हणता? अहो मला पाणी प्यायची इच्छा आहे. त्या बाबांना एकटेच होते. त्या बाबांना राजाला पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर राजाची तहान शांत झाली बरं का. राजाची तहान शांत झाली पण भूक लागलेली होती. त्या बाबाला म्हणे, बाबा कोण कोण राहतं या झोपडीमध्ये? ते बाबा म्हणले, कोणीच नाही, मी एकटाच राहतो. बरं बाबा मला भूक लागलेली आहे, मी या देशाचा राजा आहे, मी शिकारी करता आलो होतो, मार्ग भ्रमित झालो, मला भूक लागली, तुमच्या घरात काही खायला मिळेल का झोपडीमध्ये? ते म्हणले, अहो तुम्ही राजे आहात आणि माझ्या गरीब माणसाच्या घरी तुम्हाला काय खायला मिळणार आहे? काहीतरी असेल, जे असेल ते तुम्ही मला द्या, मला आता भूक लागली, काहीतरी खाण्याची गरज आहे. त्यानं सांगितलं, बाबा कालच्या शिळ्या भाकरी उरलेल्या आहे, देऊ का तुम्हाला? राजानं सांगितलं, काही अडचण नाही, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. समयाशी सादर व्हावे म्हणजे आळशी व्हावे याचा अर्थ हा नाही. या प्रयत्न करा पण नाही मिळालं तर बस हे प्रमाण म्हणा, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. लक्षात येते माझं बोलणं? लक्ष देऊन ऐका बघा. म्हणून राजानं सांगितलं, जे असेल ते द्या, मला आता सध्या भूक लागलेली आहे. बघा मी सांगतो तुम्हाला, माणसानं श्रीमंत किती असावं. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप आहे, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. तुम्ही जवळपासच्या गावानं या गावासाठी टाळ्या वाजवा महाराज, जोरदार. मला कमाल वाटते ह्या माणसांची. एवढं छोटंसं गाव असून खरंच कौतुक आहे बरं. अहो चांगल्या गावाकून एवढे नामवंत कीर्तनकार अन्न होत नाही. पण तुमचं खैरी असेल, हे छोटे गाव, ही कुंभारी पण आहे, यात छोटे छोटेच गाव आहेत का नाही? 500 मतदान म्हणजे काय? 5-5 हजार मतदानाच्या गावात हे महाराज सापडत नाहीत. लक्षात येते माझं बोलणं? श्रीमंती ही असावी महाराज. मी काल गाडीत येता येता छान वाचलं, माणूस किती जरी श्रीमंत असला आणि विचार भिकारी असले तर त्याच्या श्रीमंतीचा फायदा होत नाही. विचारानं माणूस श्रीमंत असला पाहिजे. राजानं सांगितलं, आता मला भूक लागलेली आहे, मला त्या भाकरीला किंमत आहे, द्या मला जे असेल ते. आणि त्या सदग्रस्तानं शिळ्या भाकरी होत्या त्या राजाला दिल्या. राजानं भाकरी ती खाल्ली. ऐका,
जर राजाला त्या टायमाला हे पाणी आणि भाकर मिळाली नसती तर हा राजा शिल्लक राहिला नसता महाराज. तेव्हा त्याला त्या भुकेला किंमत होती. ऐका, राजा प्रसन्न झाला आणि विचारलं, बाबा काय करता तुम्ही, कशी उपजीविका भागवता? त्या बाबानं सांगितलं, काय नाही राजेसाहेब, जंगलातली लाकडं वगैरे तोडतो, ते जाळतो, त्याचे कोळशे करतो, ते विकतो आणि त्याच्यातून जे मिळेल त्याच्यात आमची उपजीविका भागवतो. पण अहो तुमचे हे अधिकारी लोक मला लाकडं बी तोडू देत नाहीत हो. राजा म्हणे, बाबा आता टेन्शन घेऊ नका, हे जे माझं 100 एकराचं चंदनाचं वन आहे ना, हे आजपासून मी तुम्हाला देऊन टाकतो. राजा आहे महाराज तो. राजानं सांगितले, 100 एकराचं चंदनाचं वन मी तुम्हाला देतो. तुम्ही आता इथले किती लाकडं जरी तोडले तर तुम्हाला कोणताच अधिकारी काही बोलणार नाही. मी सांगून देणार आहे सर्वाला की हे यांना 100 एकराचं चंदनाचं वन दिलं. राजानं त्याला 100 एकराचं चंदनाचं वन दिलं. बस हा लाकडं तोडायचा, चंदनाचे झाडं तोडायचा, ते जाळायचा, त्याचे कोळशे करायचा आणि विकायचा. कळलं माझं बोलणं तुम्हाला? चंदनाचं वन तोडायचा, जाळायचा, कोळशे करायचा आणि विकायचा. एक दिवस झाड तोडून आणलं आणि जाळत असताना पाऊस आला. मग अर्धावट कोळशे झाले आणि अर्धावट लाकडं चंदनाचे शिल्लक राहिले. आणि एका चांगल्या गावात तो कोळशे विकायला आला, गिरगावसारख्या. आणि गावात आल्याच्या नंतर काय हो, एका सद्ग्रस्तानं निळूभाऊ सारख्या विचारलं, काय आहे याच्यात? अहो म्हणे कोळशे आहेत. बघू द्या बरं म्हणे. खाली ठेवलाय लावलं तर त्यांना कळलं की अरे हे तर चंदनाचे झाड आहे आणि हा माणूस चंदनाच्या झाडाचे कोळशे करून विकतो. त्याला म्हणले, का हो तुम्हाला हे माहिती आहे का काय? तो म्हणे, काय नाही बाबा, मला राजानं दिलेलं आहे. असं किती आहे म्हणे तुमच्याकडं असं दिलेलं? सद्ग्रस्ताने विचारलं, तुमच्याकडं असं किती दिलेलं आहे? त्यानं सांगितलं, बाबा 100 एकराचं दिलं होतं राजानं, मी कोळशे करून 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 60 एकर गमावलं. असं बोलणं कळलं? कोळशे करून 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 60 एकर गमावलं. आता माझ्याकडे 40 एकर शिल्लक आहे. ते निळूभाऊ म्हणले, अहो वेडे आहेत का तुम्ही? अवी तोळ्यावर विकल्या जाणारी वस्तू तुम्ही कोळशे करून विकताय, आकलीचा कोळसा झाला का तुमच्या? अहो काय करताय तुम्ही? चांगल्या एका सद्ग्रस्तानं त्या एका व्यापाऱ्याची भेट करून दिली आणि व्यापाऱ्याची भेट करून दिल्याच्या नंतर त्या 40 एकराच्या चंदनाचे वनाचे याला कोटीनं रुपये मिळाले. आणि मग पश्चाताप करत होता, अरे मी असं 60 एकराचं जाळून कोळसा केला, मी 60 एकराचा जाळून कोळसा केला, 60 एकराचा जाळून कोळसा केला. सांगा, जसं राजानं त्या माणसाला 100 एकराचं चंदनाचं वन दिलं होतं पण त्यानं 60 एकराचा जाळून कोळसा केला, तसं देवानं आपल्याला हे 100 एकराचं चंदनाचं वन दिलंय. आपण 60 एकराचा जाळून कोळसा केला महाराज. कोणी 50 एकराचा कोळसा केला, कोणी 30 एकराचा कोळसा केला. अरे थोडं एकर तुमच्याकडे चंदनाचं शिल्लक आहे. कोणाकडं आजी तुमच्याकडं 10 असतील बरोबर, 9-10 एकर शिल्लक आहे. 10-15 एकर चौबदार बाबाकडे 10-15 एकर, बरोबर आहे का नाही? आपल्या कोणाकडे 20 एकर, कोणाकडे 30 एकर, कोणाकडे 40 एकर राहिलेलं आहे महाराज. बस याचा राहिलेल्या आयुष्याचं तरी सोनं करा, कोळसा करू नका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. पुढे
आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आहे माझा तुम्हाला. 3 लाटातून देवानं वाचवलं, आता तरी सुधारायचा निर्णय घ्या. नका आयुष्याचा कोळसा करून घेऊ. बस पवित्र तुळशीची माळ घाला महाराजात, आहे का नाही? झाला असेल ना प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन, प्रत्येक मसाल्याची चव घेऊन झाली असन, तर आता बदला बाबा. आता माळ घाला. कोरोनात माळी तोडल्या काही लोकांनी, बरोबर आहे ना? 4थी लाट येऊ नये, आणि आली तर हे माळा तोडणारे राहू नये, एवढीच देवाला विनंती आहे माझी. माळ तोडत असतात का? देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. किंमत करा या नरदेहाची. हे आयुष्याचं सोनं चंदनाचं वन देवाने आपल्याला 100 एकराचं दिलं महाराज. याचं सोनं सोनं करणं फार गरजेचं आहे. म्हणून सांगेन मी तुम्हाला, आता जाग व्हा. आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन, बंधू सोयी रे पिशून. सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवाशी. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. आपल्याला आता जाग होण्याची गरज आहे. महाराज म्हणतात, मग जाग जर नाही झाला तर जैसा का उंदीर नेताशे बोका, तैसा काळ लोका नेता. जसं उंदराला बोका घेऊन जातो, तसा काळ आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मग महाराज म्हणतात, त्या काळाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो, पण याचे त्याचे पाय धरून मृत्यूची भीती जाणार नाही. मारा हाका देवा. महाराज म्हणतात, त्याच्या नावानं हाका मारल्या पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मृत्यूची भीती आपल्याला वाटली की आपण डॉक्टरचे पाय धरतो, शेजाऱ्याचे पाय धरतो, घरच्याचे पाय धरतो, पण महाराज म्हणतात याचे त्याचे पाय धरून तुमची भीती ही जाणार नाही. मरणाची भीती वाटली ना, मग तुम्हाला देवाचे पाय धरावे लागतील. एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या. तुका बरे तुला सोडविला कोणी, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या. सोडविला कोणी, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी का म्हणे इथे सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून या. बस, मग आपल्याला देव सोडून कोणी सोडू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या अंगावर एखाद्याच्या घरचं कुत्रं धावून आलं. आता कुत्रे नाही धावणार तर धावणार तरी कोण, बरं का? पण कुत्रं जर धावून आलं तर त्याला हाड म्हणावं का? नाही. त्याला दगड मारावं का? नाही. त्याला हाड म्हणाल तर पुन्हा अंगावर येईल, आणि दगड माराल तर चावेल, बरोबर आहे? मग काय करा? त्याच्या मालकाला आवाज द्या, हो गणेशराव, या मोत्याला आवरा. ते गणेशराव म्हणतील, मोती इकडे, महाराज आहेत ते, चल इकडे. आणि असं म्हणलं की ते कुत्रं आपल्याला सोडून देतं आणि त्याच्या मालकाजवळ जाऊन गोंडागोळत उभा राहतं. काम झालं का नाही? बोला, काम झालं का नाही? झालं. त्याला बी कळलं, हां झालं म्हणते ते, आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. हाड म्हणायची गरज राहिली का? नाही. लक्ष द्या.
कुत्रं आपल्यावर भुंकलं तर कुत्र्याला दगड मारू नका, भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. महाराज म्हणतात आपल्या अंगावर कुत्रं धावत आलं तर आपण त्याला हाड न म्हणता त्याच्या मालकाला आवाज द्या. त्याच्या मालकाला आवाज दिला की आपल्याला हाड म्हणायची गरज राहणार नाही. तसा हा काळ ज्याच्या ताब्यात आहे, महाराज म्हणतात त्याचे पोवाडे गा. त्याचे पोवाडे गाळे की तो तुमच्या पायाला लागल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगाचं पहिलं. ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे. महाराज म्हणतात त्या काळाची भीती वाटते ना, त्याच्याकडे लक्षच देऊ नका हो. तुम्ही काय करा, त्या भगवंताच्या नावाचे पोवाडे गा. पोवाडे गाणं म्हणजे अभंग म्हणणं. पोवाडा गाणं म्हणजे चरित्र. शिवाजी महाराजाचा काय असतो? पोवाडा असतो. मग शिवाजी महाराजाच्या पोवाड्यात काय असतं? महाराजानं जे चरित्र केलं, कर्तृत्व केलं ते पोवाड्यानं सांगतात. बरोबर आहे का नाही? तसं आता ज्ञानोबा रायापासून निळोबा रायापर्यंत जी काही संत मंडळी झाली, ती संत मंडळी सगळे देवाचे पोवाडे गाणारे शाहीर आहेत. आता आम्ही कोण आहेत? देवाचे शाहीर आहेत. हे कोण आहेत? देवाचे शाहीर आहेत. मग हे जे चांगले शाहीर आहेत त्याला 7-7 दिवस ठेवतात लोक. बरोबर आहे ना? मग या शाहिराचा आवाज चांगला आहे, या शाहिराला जाऊ द्या 2-4 रुपये जास्त, पण ठेवा 7 दिवस. बरोबर आहे का नाही सांगा? ज्या शाहिराच्या पोवाड्यात दम आहे त्या शाहिराला किंमत आहे महाराज. मग गरजने म्हणजे काय? गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आणि उंच स्वरात म्हणणारी माणसं लवकर हृदयात जागा करतात. बरोबर आहे? गरजने म्हणजे आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आणि पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण. आहे का नाही? मग आम्ही सगळे देवाचे पोवाडे गाणारे आहेत म्हणून आम्हाला लोक हार घालतात. आणि आम्ही जर देवाचे पोवाडे गायले नसतं तर कोण विचारलं असतं चला बोला. मीच जर उद्या पॅन्ट शर्ट घालून आलो इथं आणि म्हणलं बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, लोक म्हणतील त्या बायकोला सांग जाय घरी. भगवंताचे पोवाडे गाता म्हणून आम्ही तुम्हाला मानतो महाराज. आम्ही काल कीर्तनाला त्या देगलूरच्या पुढं गेलो होतो महाराज. एवढा समाज होता तिथं, ऐका. आणि लोक 4-4, 5-5 किलोमीटर पायी येत होते हो. पायी. कौतुक वाटलं मला. हे माणसं दिवसभर शेतात काम करतात. अरे घरात शेतात काम केलं ना की पडल्या पडल्या झोपायची इच्छा असते माणसं. बरोबर आहे का? पडलं की वाटतं कधी झोप लागावी, आणि पडलं की झोप लागते. पण त्या झोपेला ताळा देऊन, त्या झोपेला साईडला सारून हे माणसं आज हे पोवाडे ऐकण्यासाठी या ठिकाणी येतात महाराज. ही भगवंताच्या भजनाची, पोवाड्याची ताकद आहे. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखव. अरे ही तुमची किंमत नाहीच आहे. तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायाच्या नावाला थोडा बाजूला बगल द्या आणि मग मोठे होऊन दाखवा. कोण विचारणार आहे महाराज? कितीतरी लोक संप्रदायात चुकले, पण देवासाठी मान, देवासाठी मान.
पूज एरवी तरी पुशे कोण पावी देवासाठी मान. वा महाराज म्हणतात कोण एरवी विचारणारे आपल्याला बोला. कोणी विचारणार नाही महाराज. भगवंताचं नामस्मरण करता म्हणून लोक तुम्हाला मानतात. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू नका. कोण विचारणार आहे तुम्हाला म्हणून म्हणतात ना काय. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. आणि जर तुझे पोवाडे गायले नसते तर महाराज म्हणले आम्हाला कोण विचारलं असतं आहे का नाही. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असला पाहिजे. ज्या त्या गोष्टी ज्या त्या आयुष्यातच असाव्यात. आता शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं मग. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला. अशाच आवाजात असा पूर्ण चढून शाहिरी. आता हे अशा आवाजातच पोवाडा चांगला वाटतो महाराज. आता एखादी शाळेतली मास्तरीन जर पोवाडा आपलं चरित्र सांगायला लागली शिवाजी महाराजाचं, आता तिनं सांगताना बाया ऐकून सांगावं का. बायानं सांगताना ती काय म्हणाल. शिवाजी महाराजानं अफजल खान फाडला. ती काय म्हणाल शिवाजी महाराजानं अफजल खान फाडूनच टाकला. असं जमन का नाही. असं कसं जमन सांगा बरं त्याला. त्या त्या गोष्टी त्या त्या आवेशात असणं गरजेचं असतात का नाही सांगा. मग पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असला पाहिजे महाराज म्हणतात. मग त्या भगवंताचे पोवाडे आपण गायले पाहिजे म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. पण महाराज म्हणतात हे पोवाडे गायला आवडत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जिव्हे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. महाराज म्हणतात क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनीर महान. जेव्हा परीक्षिती राजाला शुकाचार्य भागवत सांगत होते ना तेव्हा स्वर्गातले देव अमृताचा कलश घेऊन आली होती आणि म्हणले महाराज तुम्ही हे अमृत परीक्षिती राजाला पाजा आणि त्या बदल्यात हे भागवत अमृत आम्हाला सांगा. महाराज म्हणले अरे क्व सुधा क्व कथा. सुधा म्हणजे अमृत. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं अमृत आणि कुठं आमचं भागवत अमृत. भागवत अमृत काय करतं आणि स्वर्गातलं अमृत काय करतं. स्वर्गातलं अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि भागवत अमृत हे माणसाला दिव्यजीवी बनवतं. मग माणसानं दीर्घजीवी असावं का दिव्यजीवी असावं. माणसानं दिव्यजीवी असावं. लघुनिन्या आणि जातानी गौरवेन इदम महत् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयम परमम ययू. लक्षात ठेवा ही ताकद भागवतामध्ये आहे. भागवत म्हणजे काही पोथी नाही. भागवत म्हणजे मनोरंजन नाही. भागवत म्हणजे चर्चेचा किंवा संभाषणाचा विषय नाही. भागवत म्हणजे प्रबोधन नाही. तर भागवत म्हणजे आहे काय ते नेयम वाङ्मयी मूर्ती. भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण म्हणून सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं. म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं.
एकदा नारायण झालं ना मग पारायण बंद झालं तरी चालल. सदा सेव्या तसं भागवत ऐकत राहायचं. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुकमुखादामृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हु रसिका भुवि भावुकाहा. जे रसिक आहे भाविक आहे त्यांनी इकडे या आणि हा रसपान ग्रहण करा. महाराज म्हणतात ही ताकद नामामृतामध्ये आहे. ही ताकद नामामृतामध्ये आहे म्हणून म्हणतात ना अमृत है हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो वाह हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो यहाँ कहना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस गोले ना जाने कब सिर चढ़ बोले. काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निश्वासर अब इसमें साल महीना क्या. हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो भूषण से सब अंग सजावे रसना पे हरि नाम नावे. भूषण से सब अंग सजावे रसना पे हरि नाम नावे. देह पड़ी रह जाए यहीं पर देह पड़ी रह जाए यहीं पर फिर कुंडल और नगे ना क्या. हरि नाम नहीं जीना 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 क्या. हरि नाम हरि नाम नहीं तो बस एवढं वाक्य जरी लक्षात राहिलं तर सप्ताह सार्थक झालं. लक्षात आलं का माझं. एवढं वाक्य लक्षात राहिलं तर सप्ताह सार्थकच झाला ना. मा रोजचा महाराज येऊन काय करणार इकडून तिकडून फिरून येणार आणि तोंडातच घास घालणार. बरोबर आहे. हे सांगन ते सांगन हे सांगन मन पुन्हा म्हणाल भजन करा. याच्यापेक्षा काय म्हणून भजन केलं ना म्हणून म्हणतात काय जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का जीवड़ा दो दिन का मेहमान अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. भगवंताचं भजन
भजन करणं गरजेचं आहे, म्हणून त्याचे पोवाडे गाणं गरजेचं आहे. महाराज म्हणले जर त्याचे पोवाडे गायले तुम्ही, ऐका बरं, त्याचे पोवाडे जर गायले, त्याचं भजन केलं तर महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे. त्या भगवंताचं भजन केलं ना की बस तो काळ आपल्या पायाला लागल्याशिवाय राहणार नाही. असे उदाहरण आहेत का महाराज की भजन करणाऱ्या माणसाच्या पायाला काळ लागला? असे उदाहरणं आहेत ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. तुकाराम 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 उंच झालं ते, मला ताण होतंय ना ते लक्षात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आहे काय? काळावर विजय मिळवला महाराजा माणसाने. जरा लक्ष देऊन आहे का बरं का. नाथ महाराज चालले जेव्हा, अंत्ययात्रा नाथ महाराजांची चालली, माया हो ऐका, आणि एका बाईची पोरगी नेमकंच माहेरातून सासरला निघाली आणि या शुभ कार्याच्या टायमाला नाथ महाराजांची अंत्ययात्रा तिथून चालली आणि या बाईच्या तोंडातून आलं म्हणे, या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज उठून बसले आणि म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जातो. कळी काळ पाया पडे. लक्ष नाही का. दुसऱ्यांदा निघाले तर भावकीला गर्व झाला. भावकी म्हणले, बघा बघा बघा, एवढा नामवंत महाराज आहे पण शेवटी कोणाच्या खांद्यावर जावं लागतं? भावकीच्या. भावकी अशी आहे, महाराज जिवंतपणी जगू देत नाही, मेल्याशिवाय त्याच्यावर जाता येत नाही. असंच आहे का. नाथ महाराज म्हणले, टेन्शन घेऊ नका, खाली ठेवा, मला खाली ठेवा. आणि पुन्हा उठून बसले महाराज. कळी काळ पाया. आणि तिसऱ्यांदा ज्याला समाधी नाथ महाराजांना घेतली. अशी कित्येक उदाहरणं मी तुम्हाला सांगेल. कदाचित तुम्ही आजामेळाची कथा आज ऐकली असेल. चौथ्या दिवस म्हटल्यावर आजामेळ नावाच्या ब्राह्मणाची कथा आपण ऐकली असेल. साधूनं सांगितलं, पोराचं नाव नारायण ठेवा. पोराचं नाव नारायण ठेवा. का नारायण ठेवा? महाराज हा कधी भगवंताचं भजन करत नव्हता, म्हणून महादेव साधू संताला वाटलं त्या निमित्तानं तरी याच्या मुखातून देवाचं नाव येईल, म्हणून नाव नारायण ठेवलं. आणि महाराज म्हणतात त्या नारायणावर याची प्रीती जडली. नारायण काय करतो? नारायण जेवला का? नारायण कुठे आहे? नारायण नारायण सारखं नारायण. आणि शेवटच्या क्षणाला यमाचे यमदूत याला घ्यायला आले आणि ते यमदूत पाहिल्यानंतर घाबरला आणि पोराला आवाज दिला, नारायणा वाचव, नारायणा वाचव.
आणि महाराज म्हणतात हा आवाज देवाच्या देवदूतापर्यंत गेला आणि देवदूत त्या ठिकाणी आले. यमदूत आणि देवदूताची भेट झाली. म्हणे तुम्ही इथं कसं काय? सानप महाराजाचं कीर्तन आहे. मग तुम्ही आम्ही बी त्याच्यासाठी चालू म्हणे. ते म्हणले तुम्ही इथं कसं काय? म्हणले हे आमचं गिराईक आहे, यानं आयुष्यभर पाप केलेलं आहे, आमचं गिराईक आहे. दुसरे म्हणले देवदूत म्हणले ते तुमचं गिराईक नाही, ते आमचं गिराईक. म्हणे कसं काय? शेवटच्या क्षणाला म्हटलं नाही का नारायणा धाव. ते यमदूत म्हणले अहो नारायण हे त्याच्या पोराचं नाव आहे, त्यानं त्याच्या पोराला आवाज दिला, तुमच्या देवाला नाही. हे देवदूत म्हणले आमच्या देवाचं नाव ह्याच्या पोराला ठेवलं का ह्याच्या पोराचं नाव आमच्या देवाला ठेवलं? आमच्या देवाचं नाव अगोदर नारायण आहे का याच्या पोराचं आहे? म्हणले तुमच्या देवाचं. मग अगोदर कोणाला हाक मारली? म्हणे आम्हाला या भानगडीतच पडायचं नाही. ते तिथून निघून गेले. ऐका, याला म्हणतात सांकेत्यम परिहास्यम वा. संकेतानं घ्या, हास्यानं घ्या, परिहास्यानं घ्या, पण देवाचं नाव घ्या. संकेतानं नाव घेणं कसं असतं? शेजारीन शिवा देते आपल्या शेळीला पण लागतात बरोबर तिला. कळलं का माझं बोलणं? याला म्हणतात संकेतानं नाव घेणं. संकेतानं नाव. मी एका ठिकाणी असं सांगितलं कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि एक बाई दुसरंच काहीतरी म्हणत होती. कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हत्या? म्हणत होते म्हणे महाराज. नाही म्हणलं तुमच्या होटाच्या हालचालीहून कळत होतं तुम्ही दुसरंच काहीतरी म्हणत होत्या. म्हणे महाराज विठ्ठल हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे म्हणे. मग एवढ्या माणसात द्यायचं नाव कसं घेऊ? मग पिंट्याचा बाप पिंट्याचा बाप पिंट्याचा बाप. मग पिंट्याचा बाप जरी म्हणलं तर कोण? विठ्ठलच झाला का नाही सांगा? याला म्हणतात संकेतानं नाव घेणं. हा, संकेतानं नाव घेतलं ज्या मेळ्यानं तर महाराज म्हणतात त्याने हे संभाषण ऐकलं आणि त्याने विचार केला अरे मुलाच्या निमित्तानं मी नाव घेतलं तर मला देवाचे देवदूत घ्यायला आले. खरंच जर मी अंतकरणातून भजन केलं तर त्या काळाची माझ्यावर चाल करायची काय? महाराज म्हणतात नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्या गावाला जाण्याचा अधिकार नाही काळाला. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पवाडे. तुम्ही त्याचे पोवाडे गा पण लोकाला पोवाडे गायला आवडत नाही. आवडतं का भजन करायला? नाही महाराज, भजन करायला आवडत नाही. क्वचित गाव आहेत असे आवडीचे की ज्यांना भजन कीर्तन दरवर्षी नामस्मरण आवडतं. नाही तर काही गावात हे भजन कीर्तन सप्ताह नसतो. काही ना भजन कीर्तन सप्ताह सुरू काही ना पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे अरे तू मरण गावाच्या बाहेर जाऊन पड, 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. लक्षात ठेवा बरं का. सप्त्यावर खर्च झालेला काही लोकाला जमत नाही महाराज. सप्त्यावर खर्च झालेला काही लोकाला जमत नाही. लक्षात ठेवा. काही तर म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का? हां, लॉकडाऊनमध्ये 100ची क्वार्टर 1000ला घेऊन पिली. तेव्हा गावचा विकास आठवायला पाहिजे होता. हे 2-2.5 हजार रुपये किलो पडती तंबाखू खाऊन थुकता. गावचा विकास आठवायला पाहिजे. 2,500 रुपये किलोची तंबाखू आपण खातो. 2,500 रुपये किलो पडती. एक विमल गुटखा 20-25 रुपयाचा आहे. खाऊन थुकत राहतो आपण. याच्यावर विचार केला पाहिजे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला एका छोट्याशा गावाला जर 50-50 लाख रुपये लागत असतील तर आपण किती इमानदार आहोत हे आपलं आपण तपासलं पाहिजे. अरे गावातल्याच माणसाला निवडून आणायचं आहे तुम्हाला. कळलं माझं बोलणं? माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आणतो आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी किती मोठा माणूस असू द्या अख्खी लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी अशी भीतीला उभी करून ठेवतो उद्याच्या. बरोबर आहे ना? काटकसर करतो का नाही माणूस? बोला, करतो का नाही? आणि केली पाहिजे. शेतकऱ्याच्या जीवनात एवढी काटकसर असावी. अर्धी शॅम्पूची पुडी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो. पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. विठाला विठाला आवडत नाही काही लोकांना. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणतात आजा मेळानं अरे भगवंताच्या निमित्तानं. काय भगवंताचं नाव पोराच्या निमित्तानं घेतलं तर महाराज म्हणतात त्याला स्वर्गात जागा मिळाली. कळी काळ पाया पडे म्हणून म्हणतात ना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे
तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, फोडी पाशा नाला पाना, आजा मेळा पापराशी, तोही नेला देवा वैकुंठासी. हे त्याच्यातलं पुढचं प्रमाण आहे का नाही. हे कशामुळं घडलं, ते भगवंताचे पोवाडे गायल्यामुळं घडलं. म्हणून महाराज म्हणतात, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, तो कोण, महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या. राणा पुसा सहाच वाठरा जना, तो कोण, तो पंढरपूरचा राजा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणतात लक्ष द्या. जसा गावाचा राजा कोण असतो, सरपंच. थोडा आवाज द्या दादा. गावचा राजा सरपंच, तालुक्याचा राजा आमदार, जिल्ह्याचा राजा खासदार. तसा आता या देशाचा राजा कोण आहे सध्या, मोदी साहेब, पंतप्रधान. पंतप्रधान हा या देशाचा राजा आहे. फक्त फरक एवढाच आहे, पहिले राजे वंशानं व्हायचे आणि आत्ताचे राजे मतपेटीतून जन्माला येतात. बरोबर आहे का नाही. पहिले राजे वंशात त्याच्या कुळात जन्म घेतला की तो पुढचा राजा व्हायचा. पण आता तसं नाही, आता मतपेटीतून राजे जन्माला येतात. म्हणून महाराज म्हणतात, पंढरपूर भूवैकुंठ, आणि त्या भूवैकुंठामध्ये राहणारा जो पांडुरंग परमात्मा आहे, तो या देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव. तो सगळ्या देवाचा देव जर कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा. तो कुठं राहतो, तो हा पंढरीचा राणा. म्हणतात ना, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाही कळला वेदा, नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, निराकार तो ईश्वर, जसा प्रकटला असा विठेवर, उभय देविने हात घटेवर, पुतळा चैतन्याचा. पंढरीचा
परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्याचे गरज तापवाडी कळी काळ पाया पडे तो कोण, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. महाराज म्हणतात हे माझं मत नाही, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं मत आहे. कोणते 4 वेद आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 6 शास्त्र कोणते? सांख्य योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आणि 18 पुराण मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम नानीम पाग्निम पुराणानी कुस्कम गारुडमेवच. या श्लोकात सगळे 18 पुराणाचं वर्णन आलेलं आहे. महाराज म्हणले, चौवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती. हे मी नाही सांगत, महाराज म्हणतात हे सगळ्या पुराणाचं मत आहे. आणि पुराणाचं मत आहे हे माझं मत नाही. कळी काळ पाया पडे. कोणी म्हणाल आम्हाला त्याचे पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला त्याचं चिंतन करायला आवडतं. महाराज म्हणले, चिंतन केल्याच्या नंतर काय मिळणार आहे? चिंतिता दयासी, चिंतिता दयासी, चिंतिता दयासी, चिंतिता दयासी, जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाल महाराज आम्हाला मोठ्यानं म्हणायला आवडत नाही, आम्हाला त्याचं चिंतन करायला आवडतं. त्याचं फळ काय? महाराज म्हणले, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग सुद्धा मिळतं आणि मोक्ष सुद्धा मिळतं. असं उदाहरण आहे ध्रुव बाळाचं. उत्तानपाद नावाचा राजा आपण ऐकलेलीच आहे कथा. त्याला 2 पत्न्या, एक सुनीती आणि दुसरं सुरुची. सुनीती होती सुरुची होती आवडती आणि सुनीती होती न आवडती. सुनीती म्हणजे शास्त्र आणि सुरुची म्हणजे स्वतःची आवड. कळलं माझं बोलणं? माणसं आवडीच्या मागं पळतात का शास्त्राच्या मागं पळतात? थोडा आवाज द्या. माणसं आवडीच्या मागं पळतात, शास्त्राच्या. मला असं वाटतं, तुला असं वाटतं, माणूस त्याच्या मागे पळत राहतो. बरोबर आहे. म्हणून त्या राजाला पुन्हा सुरुची आवडायची. पण एक दिवस सुरुचीचं पोरग उत्तम मांडीवर बसलं आणि मांडीवर बसल्याच्या नंतर ध्रुव बाळाला वाटलं आपणही बापाच्या मांडीवर जाऊन बसावं. बापाच्या मांडीवर जाऊन बसलं, पण त्याच्या आईनं, सावत्र आईनं त्याला फरफटत मांडीच्या खाली ओढलं आणि सांगितलं, कारट्या तुला बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही. तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या कुशीतून जन्म घ्यावा लागेल. आणि माझ्या कुशीतून जन्म घ्यायचा असेल तर जा वनात, भगवंताचं भजन कर, भगवंताला प्राप्त कर. आणि देवानं विचारलं तुला काय पाहिजे तर तेव्हा देवाला सांग मला सुरुची आईच्या उदरात नेऊन घाल. ऐका, एवढा अहंकार झाला होता सुरुचीला बरं का. बघा, रडतच पोरग घरी आलं आणि रडत घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणतं, आई मला बाबाच्या मांडीच्या खाली ओढलं. छोट्या आईनं मला बाबाच्या मांडीच्या खाली ओढलं का? उत्तमचे बाबा आहे, मग माझे बाबा नाही का? मला आई बोलली की वनात जाऊन भजन कर. महाराज सुनीती भांडली नाही. सुनीती भांडली नाही. सुनीती म्हणली, अरे वेड्या, तुझ्या आईनं तुला चांगला उपदेश केला. त्याला सकारात्मक विचार म्हणतात, पॉझिटिव्ह थिंकिंग याला म्हणतात, सकारात्मकता. अरे मी सखी आई असून सुद्धा तुला हे सांगितलं नाही. तुझ्या सावत्र आईनं तुला सांगितलं, बाळा हा नरदेहच भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. मला लसा नावाच्या आईनं पोराला पाळण्यात टाकल्याबरोबर दोरी ओढताना सांगितलं, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे,
कुर्मी कीटकाचा सांदा रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा परिये दे मदालसा ते ब्रह्मत्व आहे. पाळण्याची दोरी ओढता ओढता उपदेश केला आहे का नाही. बाळादेह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. अरे कातड आहे म्हणून माणसं माणसाजवळ बसलेले, नाही तर या नरदेहात कोणी कोणाजवळ बसलं नसतं. त्या देवाचं भजन कर, ते ब्रह्मत्व आहे. आणि आपल्या आई पोराला पाळण्यात टाकल्यावर दोरी ओढताना काय म्हणते, यू यू हाड हाड, यू यू हाड हाड, यू यू हाड हाड. जन्मल्यापासून जे बिचाऱ्याची हाडहाड सुरू होते ते मरेपर्यंत संपत नाही. लहानपणी आई हाडहाड करते, शाळेत गेल्यावर मास्तर हाडहाड करतात, खेळाय गेल्यावर मित्र हाडहाड करतात, लग्न झाल्यावर बायको हाडहाड करते, पोरं झाल्यावर पोरं हाडहाड करतात, नातू झाल्यावर नातू हाडहाड करतात, आणि म्हातारं झाल्यावर म्हातारी हाडहाड करते. बाईल म्हणे खर मरता तरी भली, नाशिले घर थुंकून या कधी मरत डंगर काय माहीत धुंकून. बरोबर आहे का नाही. थुंकून थुंकून भिंत खराब करून टाकली माना. आपल्याच लेकरांवर आपण लहानपणापासून हाडहाडचे संस्कार टाकतो आहे का नाही. लहानपणापासून संस्कार कसे आपल्या लेकरावर. मदाला आईनं सांगितलं देह नाशिवंत आहे, मळमूत्रान बनले आहे, आणि आपली पायी पोराला असं फेकते. वर्षाचं जास्त ते तुला मामाची पोरगी बायको करायची दमदर कोणाची करायची आणि कुठून आणायची तो सांगायचं कामच पडणार नाही. मोठं होऊ दे त्याला. लहान वर्षाच्या लेकराला बायको कळत असते वे. कोण कळून दिली बोला, कोण कळून दिली मायनं, आणि करून कोण द्यायला लावली. आपल्या इकडे मराठवाडी भाषा. माझ्या बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय अशी म्हणणारी कोण आई, करून द्यायला लावणारी आई. आणि पुन्हा चालून मग नाही ऐकल्यावर पुन्हा त्रास कोणाला, आईला त्रास होतो. लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात बायको 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 घातली, मग पुढं होऊन त्याला बायको नाही आवडणार तर दुसरं काय आवडणार आहे बोला. संस्कारच तसे. पण मदालसा नावाच्या आईनं सांगितलं बाळा भगवंताचं भजन कर. तशी सुनीती सांगते बाळा हा देह भजनासाठीच दिलेला आहे. जाऊ आई मी वनात. पोरग म्हणतं जाऊ आई मी वनात. सुनीती म्हणते जा बाळा वनात. मी तर असं ऐकलं की वनात गेल्या वाघ सिंह खातात. मग माणसं जर वाघ सिंहाच्या जवळ गेले तर खाऊन टाकतील ना. तेव्हा सुनीतीनं सांगितलं बाळा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. महाराज म्हणले भजनात तू देवाच्या भजनाला चालला ना त्याला वाघ सिंह काही करत नाही. देव राखे तया मारील न मोडे काटा हिंडता वन. जा बाळा तू. आणि पोराला वनात पाठवलं. आणि पुढं नारदजींची भेट झाली आणि ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र दिला. आणि या मंत्राचा जप ध्रुव बाळानं केला. पहिल्या महिन्यात 3 दिवसाला एकदा उठायचे, दुसऱ्या महिन्यात 6 दिवसाला एकदा उठायचे, तिसऱ्या महिन्यात 9 दिवसाला एकदा उठायचे, चौथ्या महिन्यात 12 दिवसाला एकदा उठायचे, 5व्या महिन्यात 15 दिवसाला एकदा उठले, आणि 6व्या महिन्यात उठायचंच नाही असं ठरवलं. आणि श्वास रोखून घेतला आणि भगवंताचं नामस्मरण मंत्राचा जाप करायला लागले. आणि असं सांगतात ध्रुव बाळानं आपला श्वास रोखला तर देवाचा श्वास रोखल्या गेला. अहम भक्त पराधीना. आणि देवाचा श्वास रोखल्यामुळं जगातल्या सगळ्यांचा श्वास रोखल्या गेला. आणि सगळं इंद्रादिक देव भगवंताकडे आले आणि सांगितलं हो आमचे श्वास रोखलेले आहेत. कोण तपश्चर्या करतो माहीत नाही, पण देवा लवकर जा आणि त्याला काय पाहिजे ते वरदान तुम्ही देऊन टाका. भगवंत त्याच्यासमोर हजर झाले. ध्रुव बाळाला सांगितलं बाळा उठ, ज्याचं भजन करत होतो तो जगाचा मालक मी तुझ्या समोर आहे. डोळे उघडून पाहतात तर चतुर्भुज परमात्मा आपल्या समोर उभा आहे. स्तुती करायची इच्छा होती पण लहान होते वयानं आणि कळत नव्हतं कशी स्तुती करावी. म्हणून भगवंतानं आपला शंख गालाला लावला आणि अद्भुत शक्तीचा संचार त्यांच्यामध्ये झाला आणि भगवंताची स्तुती केली. योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांस्तास्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. भगवंताची स्तुती केली आणि विचारलं माग तुला काय मागायचं. तेव्हा ध्रुव बाळानं सांगितलं देवा काही नको मला, आता तुम्ही भेटलात ना बस, मला काही नको. अरे तू वनात कशासाठी आला होता विसरलास का? तुला बापाच्या मांडीवर बसायचं होतं ना. तेव्हा ध्रुव बाळानं सांगितलं काय करायचं त्या बापाला, जगाच्या बापाची मांडी मिळाली त्या बापाचं काय करायचं मला सांग, काय करू मी त्या बापाच्या मांडीला. अरे माग काहीतरी. ध्रुव बाळानं सांगितलं देवा मला काहीच नको, पण भगवंत म्हणले एक काम कर,
36,000 वर्षापर्यंत राज्य कर आणि 36,000 वर्षापर्यंत राज्य करून भोगून कंटाळा आला की मला बोलो, मी स्वतः तुला घ्यायला येईल. लक्षात ठेवा. आणि 36,000 वर्षापर्यंत ध्रुव बाळानं राज्य केलं आणि शेवटी भगवंताला बोलवलं आणि भगवंतानं आढळ पद ध्रुव शिराचा सागर उपमना, शिराचा सागर उपमना. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमन्यू. ऐका नाही, लक्ष देऊन ऐका. आढळपद ध्रुव बाळाला दिलं. ऐसी बात बोलिये कोई ना बोले झूठ और ऐसी जगा बैठिये कोई ना बोले उठ. अशा जाग्यावर बसावं, कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. तुमची जागा बदलल, आमची जागा बदल का? बोला ना. आमची जागा बदलत नाही महाराज, आम्ही कधीच माझी होत नाही. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? परमार्थातला माणूस माझी कधीच होत नाही, त्याची जागा बदलत नाही, तो आजीच राहतो. महाराज म्हणतात आम्ही आमच्या डोळ्यानं तो संसार उपभोगलेला आहे, पाहिलेला आहे. लक्षात ठेवा. आढळपद ध्रुव बाळाला दिलं म्हणजे 36,000 वर्षापर्यंत राज्य करा, हे झालं भोग. आणि नंतर आढळपद दिलं, ही झाली मुक्ती. म्हणून महाराज चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वाट राजना. कोणी म्हणाला आम्हाला भोग नको, आम्हाला मुक्ती नको, वेळ संपला, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले शेवटच्या क्षणात, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, तुका म्हणे जाच्या नावे, तुका म्हणे जाच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा काशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. कोणी म्हणाल आम्हाला भोग नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला वैकुंठाला जायचं. महाराज म्हणतात